नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा आणि सटाणा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा, पुणद आणि मार्कंडी नद्यांना पूर आलाय। सणकापूर आणि पुणद धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने विठेवाडी सावकी येथील कमी उंचीचा फरशी पूल पाण्याखाली गेलाय। पुराचं पाणी शेतांमध्ये शिरल्याने उभ्या पिकांचं नुकसान झालं असून पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली। दरम्यान तहसील प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदी आणि पुलांजवळ जाणं टाळण्याचं आवाहन केलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि बागलाण तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। दरम्यान देवळा तालुक्यातील ठेंगोडा बंधाऱ्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून बंधाऱ्यावरून तब्बल 22,506 क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे गिरणा नदीमध्ये पूर आलेला आहे। नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। नागरिकांनी नदीपात्र, बंधारे आणि पुलांवर जाणं टाळावं तसंच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। नाशिक शहर आणि परिसरातून येणाऱ्या पाण्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आणि त्यामुळे धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे। 5 वक्राकार गेटमधून गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने 25,925 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या बॅकवॉटरचा फटका परिसरातल्या गावांना बसू नये म्हणून विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय। गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आणि शहर परिसरात झालेल्या पावसाने पाणी नदीपात्रात आल्यावर गोदावरी नदीला देखील पूर आलाय। गोदावरीला आलेल्या पुराने नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।